ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरटीई 25% अंतर्गत झालेले नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याबाबत 17 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत झालेल्या विद्यार्थ्यांमधील काही प्रवेश चुकीचे असल्याने ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली, परंतु संबंधित शाळेकडून यावर कुठलेही उत्तर देण्यात आले नाही। त्यामुळे संबंधित प्रकरणात अनधिकृत प्रवेश रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। शाळेवर कुठलीही कार्यवाही न केल्यास पालकांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागणार अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। मी अंगद प्रतापराव देशमुख, ऑर्किड सिटी शाळेचे संचालक। आपल्या अमरावती शहरात झालेल्या राईट टू एज्युकेशनमध्ये निम्म्यबाह्य प्रवेशाबाबतचा आज मी खुलासा करतो आहे की काही 35 ते 40% ज्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशनमध्ये शासनाप्रमाणे शाळेमध्ये प्रवेश झाले पाहिजे होते, त्यांना न देता आर्थिक पैसे उलाढाल करून काही सरकारी कर्मचाऱ्यांनी निम्म्यबाह्य प्रवेश करण्यात आलेले आहे आणि वंचित घटकांना यापासून दूर ठेवण्यात आले आहे। त्याचे सविस्तर पुरावे मी हे शासनाला सुद्धा देण्यात आले, तरीही कोणतीहीच प्रकारची कारवाई करण्यात नाही आली आहे। तर काही पालकांनी जी तक्रार आमच्याकडे केली होती की आपल्या शाळेत निम्म्यबाह्य आपण प्रवेश घेतला, याची मी कबुली देतो की निम्म्यबाह्य प्रवेश झालेला आहे शाळेत। तसेच ही पूर्ण शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी केलेल्या दस्तावेजमध्ये घोळ व त्यांनी पाठवलेल्या प्रवेशमध्ये झालेल्या प्रकरणावरूनच ॲडमिशन घेण्यात आली आहे आणि त्याची आम्ही दखल घेऊन ही शासनाला परत केलेली आहे की याच्यावर उचित कारवाई करून हे सर्व प्रवेश रद्द करण्यात यावेत। तसेच पुऱ्या अमरावतीत झालेल्या राईट टू एज्युकेशनमध्ये झालेले 35 ते 40% निम्म्यबाह्य प्रवेश हे रद्द करण्यात यावे व याच्यावर कमिटी स्थापन करून याच्यावर पूर्ण प्रकारे कारवाई करण्यात यावी। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।